गुड मॉर्निंग नालंदा स्टुडंट्स. मुलांनो, आज आपण आपला व्याकरण विभागातील पाठ क्रमांक 10 वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ हा अभ्यासणार आहोत. मग वाक्यप्रचार म्हणजे काय? त्यालाच आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो? फ्रेजेस. आणि त्यांचे अर्थ म्हणजे देअर मीनिंग्स, फ्रेज हे पाहणार आहोत आपण. काही शब्दसमूह असे असतात की त्यांचा सरळ अर्थ भाषेत वापरला जात नाही. उदाहरणार्थ, पाण्यात पाहणे. त्याचा सरळ अर्थ काय आहे? पाण्यात डोकावून पाहणे. आणि वेगळा अर्थ काय आहे? द्वेष किंवा मत्सर करणे, म्हणजे रागाराग करणे. बघा, शब्द एकच आहे. पाण्यात पाहणे हा शब्द एकच आहे, पण त्याचे दोन अर्थ होतात, बरोबर ना? पहिला अर्थ असा होतो, पाण्यात पाहणे म्हणजे काय? पाण्यात असं डोकावून बघणे. आणि दुसरा अर्थ जो वेगळा आहे तो काय? द्वेष करणे, म्हणजे रागाराग करणे, चिडचिड करणे, मत्सर करणे, त्या गोष्टीची रागाराग करणे किंवा हेटाळणे करणे. अशा प्रकारे एखाद्या शब्दसमूहाचा भाषेत वापर करताना वाच्यार्थ, सरळ अर्थ न घेता वेगळा अर्थ दिला जातो. त्या शब्दसमूहाला वाक्यप्रचार म्हणतात. वाक्प्रचार म्हणजेच काय? कोणत्याही शब्दाचा सरळ अर्थ न घेता वेगळा अर्थ जेव्हा घेतला जातो तेव्हा त्या वाक्याला वाक्यप्रचार म्हणतात. त्या वाक्याला काय म्हणतात मुलांनो? वाक्प्रचार म्हणतात. म्हणून पाण्यात पाहणे हा वाक्प्रचार आहे. उदाहरणार्थ, पाण्यात पाहणे अर्थ द्वेष करणे. आणि त्याचं एक उदाहरण म्हणून वाक्य काय दिलंय? महादूची झपाट्याने झालेली प्रगती पाहून सदू त्याला पाण्यात पाहू लागला. आता या पुढील वाक्यप्रचारांचे अर्थ व वाक्यात उपयोग अभ्यासा. पाठ्यपुस्तकातील दिलेला आहे. स्टडी द फ्रेज देअर मीनिंग्स अँड युजेस इन द सेंटेन्सेस फ्रॉम टेक्स्ट बुक. तुमच्या पुस्तकातलं आहे हे. आता पहिला दिलाय वाक्प्रचार त्यांनी, आभार मानणे म्हणजे थँक्यू म्हणणे, टू थँक. त्याचा अर्थ काय होतो मुलांनो? आभार मानणे म्हणजे धन्यवाद देणे. मग वाक्य, स्नेहसंमेलनात प्रमुख पाहुण्यांचे भाषण झाल्यावर मुख्याध्यापकांनी त्यांचे आभार मानले, म्हणजे गॅदरिंग. स्नेहसंमेलन म्हणजे गॅदरिंग. गॅदरिंगमध्ये मेन जे चीफ गेस्ट आले होते त्यांचं भाषण झाल्यानंतर त्यांच्या प्रिन्सिपलने त्यांचे आभार मानले. हे काय झालं? त्या वाक्यात उपयोग झाला. दुसरा वाक्य आहे, कष्टाने कमावून खाणे, टू अर्न विथ हार्डवर्क, म्हणजेच मेहनत करून पोट भरणे. कष्टाने कमावून खाणे याचा अर्थ काय होतो? मेहनत करून पोट भरणे. वाक्य कसं होणार बघा. वयाच्या 18व्या वर्षापासून महादू कष्टाने कमावून खात होता. मग याऐवजी आपण वेगळं वाक्य वापरलं तरी चालतं. राजू रोज कष्टाने कमवून खात होता, असं वाक्य केलं तरी चालतं. म्हणजे आपण कोणतंही वाक्य आपल्या मनाने तयार करून लिहू शकतो. तुम्हाला जे पुस्तकात दिलंय तेच वाक्य हवं आहे असे नाही. म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीने सुद्धा वाक्य तयार करून लिहू शकता. आता यानंतर आपण पुढील वाक्य व त्याचा अर्थ पाहणार आहोत. वाक्य तुम्ही तयार करायचं आहे. तिसरा, कांगावा करणे, टू क्रिएट अ सीन, म्हणजे खरे बोलण्याचा आव आणणे, म्हणजे फक्त नाटक करणे. ते खोटंच बोलत असतात, फक्त कांगावा करायचा, आव आणायचा की मी खरं बोलतोय, पण खरं बोलण्याचं नाटक करणे म्हणजे कांगावा करणे. कामात गढून जाणे, कामात गुंग होणे म्हणजे खूप बिझी असणे. कावरेबावरे होणे, गोंधळून जाणे, कन्फ्यूज होणे. कावरेबावरे होणे, कन्फ्यूज होणे. गुपित सांगणे, रहस्य सांगणे. गुपित सांगणे म्हणजे टू शेअर अ सिक्रेट, कोणत्याही गोष्टीचं सिक्रेट सांगणे. गुपित म्हणजे रहस्य, सिक्रेट, रहस्य सांगणे. घाम फुटणे, टू बी फ्रायटंड म्हणजे घाबरणे. घाम फुटणे म्हणजे घाबरणे. चट्टामट्टा करणे, टू फिनिश द फूड कम्प्लिटली म्हणजे सगळे खाऊन संपवणे. चट्टामट्टा करणे म्हणजे सगळे खाऊन संपवणे. जोपासणे, टू नरिश म्हणजेच पालनपोषण करणे किंवा निगा राखणे, काळजी घेणे. जोपासणे म्हणजे पालनपोषण करणे, म्हणजे केअर करणे. टू नरिश निगा राखणे, पालनपोषण करणे.
डोक्याला हात लावून बसणे, टू गेट अपसेट म्हणजेच विचारात पडणे. म्हणजे डोक्यामध्ये काय काय विचार चालू असतात, गोंधळलेले असतात. डोक्याला हात लावून बसणे म्हणजे टेन्शनमध्ये बसणे, विचार करत बसणे, विचारात पडणे. ताजेतवाने वाटणे म्हणजे टू फील फ्रेश, उत्साही वाटणे, आनंदी वाटणे. ताजेतवाने वाटणे म्हणजे आनंदी वाटणे, उत्साही वाटणे, फ्रेश वाटणे. तुडुंब भरणे, फुल टू द ब्रिम, काठोकाठ भरणे म्हणजे काठोकाठ भरणे. तुडुंब भरणे म्हणजे काठोकाठ भरणे. धोधो पाऊस पडणे म्हणजे खूप मोठा पाऊस पडणे, मोठ्याने पाऊस पडणे. टू रेन हेविली, धोधो पाऊस पडणे म्हणजे खूप मोठ्याने पाऊस पडणे. नवल वाटणे, टू बी सरप्राइज्ड म्हणजे आश्चर्य वाटणे. नवल वाटणे म्हणजे आश्चर्य वाटणे. निरीक्षण करणे, टू ऑब्झर्व केअरफुली म्हणजे नीट लक्षपूर्वक पाहणे म्हणजे बघणे, व्यवस्थित बघणे. निरीक्षण करणे म्हणजे नीट लक्षपूर्वक काळजीने प्रत्येक स्टेप बाय स्टेप सगळी माहिती पाहणे, ऑब्झर्वेशन करणे. पत्ता नसणे म्हणजे टू डिसअपियर म्हणजे गायब होणे किंवा न सापडणे. पत्ता नसणे म्हणजे गायब होणे किंवा न सापडणे, हरवणे. बागडणे, टू रोम अराउंड प्लेफुली म्हणजेच आनंदाने हिंडणे. बागडणे म्हणजे आनंदाने उड्या मारणे. आता तुम्हाला जर सांगितलं की उद्यापासून तुम्हाला सुट्टी आहे तर तुम्ही आनंदी होणार ना, बागडणार ना. म्हणजेच काय, बागडणे म्हणजे आनंदाने हिंडणे किंवा आनंदाने फिरणे. टू रोम अराउंड प्लेफुली म्हणजे आनंदाने हिंडणे किंवा फिरणे. 18 भंबेरी उडणे, टू गेट कन्फ्यूज म्हणजे खूप गोंधळून जाणे. पुढचा शब्द आहे, पुढचं वाक्य, भाव गगनाला भिडणे. प्राइसेस इन्क्रीजिंग क्विकली अँड सडनली म्हणजेच खूप महाग होणे, महागाई खूप वाढणे. आता सध्या बघा पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले आहेत, सोन्याचे भाव वाढलेले आहेत. म्हणजेच भाव गगनाला भिडणे. समजलं का? ओके. पुढचं वाक्य आहे, लहानाचा मोठा करणे. टू ब्रिंग अप म्हणजे पालनपोषण करणे म्हणजे लहानपणापासून मोठा होईपर्यंत त्याला सांभाळणे. पालनपोषण करणे म्हणजे त्याचं सर्व खाणं पिणं शिक्षण हे सगळं करणे म्हणजेच लहानाचा मोठा करणे. पुढचं वाक्य आहे, समजलं का मुलांनो? ओके. तुम्हाला हे सर्व तुमच्या मराठीच्या व्याकरणाच्या पुस्तकामध्ये लिहायचं आहे. यासोबत मी तुम्हाला फोटो पाठवलेले आहेत, ते व्यवस्थित तुम्ही तुमच्या मराठी व्याकरण पुस्तकामध्ये लिहायचं आहे. ओके. शोधाशोध करणे म्हणजे खूप कसून हुडकणे किंवा शोधणे. खूप इन्व्हेस्टिगेशन करायचे म्हणजे टू सर्च फ्रँटिकली. खूप कसून शोधणे, हुडकणे, शोध घेणे म्हणजेच शोधाशोध करणे. त्याचं वाक्य बघा, अचानक लहानगा राजू गायब झाल्यामुळे घरची मंडळी शोधाशोध करू लागली. म्हणजे खूप शोधणे, इन्व्हेस्टिगेशन करणे, खूप शोधणे, तपास करणे म्हणजे शोधाशोध करणे. आणि शेवटचं वाक्य आहे, हुश करणे. टू हीव अ साय ऑफ रिलीफ म्हणजेच अर्थ काय आहे त्याचा, मोकळा श्वास घेणे, निर्धास्त वाटणे म्हणजे शांत वाटणे, एकदम बिनधास्त वाटणे, मोकळा श्वास घेणे.